आता प्रवास झालाय, वरती जायचंय, पायऱ्यांनी चढायचंय वरती। छत्रपती शिवाजी महाराज की जय। की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपल्या राजांची गुप्तेर होते बघा, बहिर्जी नाईक बहिरूपी। स्वराज्यात 18 भाषेचं ज्ञान होतं बघा। तो सिरकणी बुरुज बघा, तिच्यावर एक छोटीशी कविता आहे। त्या रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐकवते तिल हिरकणी बुरुज। मित्रांनो, पिठला, भाकर, चटणी, कांदा, लोणचं आणि कोणचा, आणि इकडे सगळे मित्रमंडळी आपली बसले जेवायला। खास आपला ताईने बनवून दिलं जेवण। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत कोकणीवाडी यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो रायगडावरती, आणि आजचा हा प्रवास आहे रायगडावरचा। आणि इथे जितू आमरे दादा, हाय, याच्या आधी हा किल्ला पाहिला असेल नसेल, प्रत्यक्षात आज रायगड तुम्ही पाहणार आहात। या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन एकदा तरी येणाऱ्या शिवभक्तांनी रायगडाची वारी केली पाहिजे। आल्यानंतर इथे कपाली माती लावली पाहिजे। हा पिकनिक पॉइंट नाही, ही मराठ्यांची राजधानी। सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की कुठल्याही प्रकारचा कचरा असेल, चॉकलेट असेल, बिस्लरी असेल, कुठल्याही प्रकारचा कचरा खाली न टाकता आपापल्या पर्समध्ये ठेवा। कुठल्याही प्रकारचा कचरा इथे करायचा नाही। सध्या रायगड प्लास्टिक मुक्त आहे, तर ही जबाबदारी आपली असली पाहिजे। कारण का भरलेली पाण्याची बाटली रायगडावरती जात असते, पण ती बाटली गडाखाली आणण्याची जबाबदारी असली पाहिजे, ही आपली असली पाहिजे। इथे आल्यानंतर रायगडाचं पावित्र्य जपणं काम ही आपली एक मोठी जबाबदारी आहे। सर्वांना कळकळीची विनंती आहे। तर मित्रांनो, आता प्रवास झालाय, वरती जायचंय, पायऱ्यांनी चढायचंय वरती। आणि मस्त असा माझा अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे कसं वाटतंय ते, कारण खूप मस्त वाटतं इकडे आल्यानंतर। महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर म्हणजे खूप बरं वाटतं। तर चला आपण वर जाऊया पायऱ्यांनी आणि महाराजांचं दर्शन घेऊया। आणि आपल्या तिथे काकी आहेत, त्या काकींना पण भेटायचं आपल्याला, कारण लास्ट टाइम आम्ही गेलो होतो, त्यांचं जेवण एक नंबर होतं, जेवण मस्त बनवलं होतं, तर ते घ्यायचं। चला आपल्यासोबत कंटिन्यू राहा। तर मित्रांनो, आपल्यासोबत भाऊ आहे, तुझं नाव? परेश। कितवीला आहेस की कॉलेज झालं? बारावीला आहे। आणि इकडे दररोज असतोस ना? रविवार शनिवार कॉलेज करून। तर मित्रांनो, आता चाललं पायऱ्यांनी, आवाज दम लागला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। अजून काय होते? परेश पांडुरंग नावकेरकर। ओके, जाणार कुठल्या गावाडीतला? इरकणी वाडी मधला। आणि मी खास भावाकडून तागितलं आपल्या, आणि
आपल्यासोबत चालत होता. ग्लास पियालो मी पण अर्धा पियालो. ताकाची टेस्ट तर एक नंबर आहे. मस्त आहे मस्त खूप छान आहे. आणि हा बघा हा 2 ग्लास पियाला मी पाण्याच्या बॉटल एक नाही मी 2 ग्लास पियालोय. भाऊ नंतर घास नाही लागणार. आता हा तू पिऊन बघतो का पहिला? तू पहिला भेटाय. खूप छान आहे. आपण पिऊन बघूया. आता ते दादा दादा पिऊन बघतोय. एक नंबर. आणि खरोखर गडावरती येताना त्यांनी भावकडून टाक किंवा एक नंबर. मित्रांनो खूप भारी वाटतंय. फायनली आता आपण पोचलो, पण पायऱ्याच्या वाटेने आपण आलो. किल्ले रायगड इथे आपलं स्वागत. बघा महादरवाजा इकडे आतमध्ये आणि हा सुंदर असा नजारा आणि खालचा व्ह्यू. मस्त लोकांना इग्नोर करा आणि गडाच्या मध्ये इथे जातो आपण आतमध्ये. महादरवाजे भरपूर मोठी गोष्ट आहे जी आपण आता तर मित्रांनो इथे बघा आतमध्ये दीप प्रज्वलित केली आतमध्ये तोफेमध्ये आणि इथे फुल गोंड्याचं आणि तोफ या साईडला वरती सुंदर असं मस्त असं केलंय. मित्रांनो आता आपण वरती आलोय आणि या साईडला राजांचा महाल आहे आणि हे समोर बघता ते तलाव. या साईडला छोटासा तलाव आहे आणि एक तलाव वरती आहे. बघा समोर तुम्हाला दिसतंय ना ते एकदम मस्त आहे की मंदिर आहे सुंदर असं आणि तिकडे महाराजांची समाधी पण आहे त्या साईडला. आणि आपण खूप शॉर्टकट मारून आलो इकडे कारण आपल्याला जेवणाची ऑर्डर द्यायची, तर ती देऊन मग आपण पुढे जाणार परत आपलं पाण्याच्या इकडे. तर चला कंटिन्यू दम लागलाय. मित्रांनो हे बघा सुंदर असं गाव डोंगराच्या कोपऱ्यामध्ये कळाच्या कोपऱ्यामध्ये गाव आहे इकडे. नाही का नाही माहिती नाही, विचारायला पाहिजे. बघा इकडे हो काकी बाबा हो मातीचं घर आहे पूर्ण. हे या साईडला हे पूर्ण मातीचं घर आहे आणि इथे आतमध्ये मांडव हा बघा यांचा मांडव बघा कसा असतो. हा इकडे आहे पण ते आता दिसत नाही कुठे. तर जाऊया चला वरती विचारूया त्यांचं नाव काय आहे आणि त्यांनाच भेटायचं, त्यांच्या इकडे जायचं आपलं जेवायला. तर चला ऑर्डर दिले जेवणाची. किती लोक? 8 आहेत. माने कुठे गेला? आला वर. या दरबारमध्ये 6000 लोक इथे बसले. हा दरबार वरून ज्यावेळी पॅक होता, साईडला पैठणी कापडे, मखमलीचे पडदे, आतून मशालीचा उजेड होता. या मशालीच्या उजेडात पहाटे 5ला ती 6000 लोक कशी वाटत असेल कल्पना करा. या दरबारमध्ये 6000 लोक इथे बसली होती. हे राजांचं सिंहासन आता आपण पंचधातूचं पाहतो. याला इतिहासात मेघडंबरी म्हणतात. पण या जागी त्यावेळी रत्नजडीत सोन्याचं सिंहासन ते 32 मनाचं होतं. पहा, एक मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोच्या वजनाचं सिंहासन इंग्रज मोगल घेऊन गेले. सिंहासनाची ओळख राहावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांनी 1985 मध्ये मेघडंबरी बसवले. या मेघडंबरीमध्ये राजांची मूर्ती पाहतो 6 जून 2009 मध्ये बसवलेली आहे. महाराजांचे 13वे वारसदार कोल्हापूरचे संभाजीराजे याने 2009 मध्ये राजांची मूर्ती बसवलेली आहे. हे समोर सिंहासन आणि हा गेट, हे तुम्ही मधला अंतर पाहता ना, 225 फुटापेक्षा अंतर जास्त आहे.
त्यावेळी लाईट माईक सिस्टम काही नव्हतं. आपण 50 लोकांसमोर माईकवर बोलतो, पूर्वी माईक नव्हतं. आपले राजे इथे बसून जर बोलले ना तर शेवटच्या कोपऱ्यातल्या व्यक्तीला आवाज जात होता. कोपऱ्यातली व्यक्ती कुजबुजली तर तो आवाज महाराजांपर्यंत पोहोचत होता. महाराजांचा आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर त्याने या बांधकामामध्ये रचना केलेली आहे. समोरच्या 2 भिंत त्यावेळच्या नव्हत्या. तुम्ही आता थोडक्यात कल्पना करा, या जर भिंत त्यावेळच्या असत्या ही लोक प्रजा महाराजांना दिसली नसती. भिंत नंतर पेशव्याने 1733 मध्ये केलेल्या आहेत. याच दरबारमध्ये राजाने हिरकणीचा सत्कार पण इथेच केला. तो हा दरबार आठवतात की ज्यांच्या जीवावरती आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अहो साहेब, या हिंदवी स्वराज्याची आणि या सिंहासनाची जी पहिली पायरी चढतोय ना, हा आमचा तानाजी माणूस रे. आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं म्हणणारा तो माझा ताना. अहो साहेब, लाख मेले तरी चालतील, या लाखाचा पोशिंदा मरता कामा नये असे म्हणणारे ते आमचे बाजीप्रभू देशपांडे. या नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेला हा आमचा प्रतापराव गुजर. अशा आपल्या जीवाभावांची नावं घेत राजा लटलटत्या पाण्याने 32 सोन्याच्या सिंहासनाधीश्वर झाले. गागा भट्टाने पुढे 7 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक घातला. 1000 सोन्याच्या मोहरा उधळण्यात आला. डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट, अंगावरती एक सुवर्ण छत्र बघण्यात आलं. सिंहासनाच्या पाठीमागे 32 शिवचिन्ह कोरली होती. समोरच्या गेटवरती नगारे, तुथारे, चौघडे वाजवले गेले. प्रत्येकाच्या मनात हा एक आनंद निर्माण झाला आणि याच दरबारातून एका गुलफतदाराने, कृतुबदाराने एक ललकार दिली. आपण या ललकाराच्या पाठीमागून सर्वांनी जोरदार जय म्हणायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. अशी या ठिकाणी घोषणा झाली. त्या हत्तींच्या अंबारात बसून राजांची मिरवणूक याच मार्गाने त्या जगदीश्वरापर्यंत गेली होती. म्हणून याच मार्गाला राजमार्ग असं म्हटलेलं आहे. ती ही राजांच्या राज्याभिषेकाची जागा आहे, कम रचना असं म्हटलेलं आहे. पाठीमागचं गेट आहे, याचं नाव आहे नगारखाना. नगारखाना आपण लांबून किंवा दूरवरून पाहिलं की याचा आकार गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो. या नगारखान्याची प्रतिमा कॉफी इंग्रजांनी काढून मुंबईचा गेट ऑफ इंडिया हा डुप्लिकेट बनवलाय. हा नगारखाना असा आहे की याच्यावरती 32 पायऱ्यात जाण्यासाठी याच्यावरती नगारे, तुथारे, चौघडे वाजवले की पूर्ण गडाचे दरवाजे बंद केले जायचे. म्हणून या गेटचं नाव आहे नगारखाना. एक साईडला चपला काढत दर्शन घ्या, पुढचा भाग पाहायला दिसत नाहीये. राजा आपल्या लटलटच्या पायाने सिंहासनाच्या पाठीमागे. तिथून तुम्हाला खाली 11 पायऱ्या उतरायला खाली येतात आणि 11 पायऱ्या जर तुम्ही याच्या आतमध्ये उतरलात तर याच्या आतमध्ये एक 10 बाय 10ची खोली. खोलीमध्ये गेलात तर एसी पण फेल एवढे थंडगार खोली याच्या आतमध्ये तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल. आपल्या राजांची गुप्तेर होते बघा, बहिर्जी नाईक बहिरूपी. स्वराज्यात 18 भाषेचं ज्ञान होतं, पण रायगड किल्ल्यावरती स्वतःच्या बायकोला देखील माहित नाही की गुप्तेर खात्याचे प्रमुख हे बहिर्जी नाईक. अशा गुप्तता महाराजांच्या काळात इथे केल्या जायच्या. आतमध्ये गेलात आपापसात बोललात तरी एकी शब्दाचा आवाज वरती येणार नाही. याच्यावरती देखील लाकडी बांधकाम होती. याला समोर महाराजांचा सचिवालय, हा दप्तरखाना, ऑफिस, कार्यालय ज्याला आपण म्हणतो ते. हे सचिवालय, हा खाली खलबतखाना. ज्यांना शक्य आहे त्यांनी उतरू शकता खाली. फक्त उतरताना फक्त टॉर्च लावा खाली, कारण की अंधार खूप आहे. मग आपण इकडे विजयस्तंभ पाहूया. म्हणून पाहायला भेटतात. सध्या 2 मजले, इकडे 3 मजले आहेत. पहिल्याच्या 4थीच्या पुस्तकामध्ये फ्रंट साईडला यांचेच फोटेज पाहायला मिळतात. ह्याला इतिहासामध्ये सप्त मनोरे म्हणण्यात आलेले बघा. सध्या 2 मजली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकावर एक असा 7 मजली होतं. 7व्या मजल्यापासून खालच्या मजल्यापर्यंत तांब्याची पाईपलाईन सोडण्यात आली होती. छोटे छोटे छिद्र केले जायचे. आतमध्ये 500 दिवळे पेटवले जायचे. पैठणी मखमली कपड्याचा कोटिंग असायचं आणि आतमध्ये या पुढे ज्या बाल्कनी, ज्या राजांच्या साराने गडावरती राहायच्या, त्या ह्या बाल्कनीमध्ये पुढे यायच्या. एकदा की पाणी सोडलं की कारंजे उडले जायचे. दिव्यांचा प्रकाश कारंजांवरती पडला जायचा. दिव्या आणि ह्याच प्रतिबिंब खालच्या गंगासागरात पडायचं. तेव्हाची वैभवता आम्ही आज फक्त इमॅजिनच करू शकतो. हा देखील 7 मजली होता. हा विजयाचा प्रतीक विजयस्तंभ. आपल्या राजाने हिंदवी स्वराज्यात नवीन गडकोट सामील केला की ज्या 7व्या मजल्यावरती भला मोठा भगवा ध्वज फडकवला जायचा. जे गडावर राहणाऱ्या प्रजेला कळून चुकायचं की आपल्या राजाने हिंदवी स्वराज्यात नवीन गडकोट सामील केलेला आहे. विजयाचं प्रतीक विजयस्तंभ. आता
आता ज्या रोपे केबल काढणीचे शिवभक्त गडावरती येतात तोच पश्चिमेचा कडा हिरकणी मातेचा कडा, जी माता आपल्या बाळाकरिता 1375 फुटाचा तासीफ कडा रात्रीच्या वेळेला उतरून गेली होती बघा, तोच हिरकणी बुरुज बघा. तिच्यावर एक छोटीशी कविता आहे. या रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐकवते तिल हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळुसरे या नावाचे, आणि शोभत होते हिरा नाव त्या तळपदार घरवाळीचे. रोज सकाळी दूध घेऊन हिरा जात असे गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, द्याणी नाही मणी नाही सांजवे कधीच टळून गेली. सांजवे टळून जाताच गडाचे बंद झाले गडाचे दरवाजे. हिरासे बायली मनात म्हणाली बाळतान माझे, हात जोडून करी विनंती गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणतात नाही तू ज्ञा शिवरायांची आमा. माई माऊली एडीपीसी धावत जाऊन तो कडा उतरुणी बाळस्थिती घेई कुसी. आतुरतेने धाडस पाहून मार स्तंभित झाले. हिरास बोलून साडी चोली देऊन सन्मानित केले. या राजधानी रायगडची एक सिस्टम असायची. एकदा की पाठ झाले की नगरखान्यावरती नगारे चौघडे वाजवले जायचे, किल्ल्याचे मुख्य द्वार ओपन व्हायचे. एकदा की सूर्य मावळला की नगरखान्यावर नगारे चौघडे वाजायचे, द्वार बंद व्हायचे. ही राई नवीन गवळण होती. या राजधानी रायगडाचे गडकोटेचे नियम तिला काही माहिती नव्हते. कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव राजधानी रायगडावरती होता. ती गवळण दूध घेऊन गडावरती आली. हा रायगड 1200 एकरामध्ये पाहता पाहता मग्न होऊन गेली. तिला देखील सुद्धा कळून चुकलं नाही की सांजवे कधी टळून जाते. सांजवे टळून जातात, नगरखान्यावरती नगारे चौघडे वाजतात, किल्ल्याचे द्वार बंद होतात. आता त्या मायमाऊलीला आपल्या बाळाची आठवू लागतात. ती धावत धावत 500 पायऱ्या उतरून दरवाजाकडे जाते. दरवाजावरती असतात सांगोजी काटकर. सांगोजी काटकरांना म्हणते की सांगोजी काटकर मला खाली जाऊ द्या, अहो माझं 2 महिन्याचं बाळ आहे, अहो दुधाशिवाय काही राहू शकत नाही. ते काय म्हणतात की आम्हाला शिवरायांची आतुद्या नाही. माय माऊली तुझी राहण्याची व्यवस्था आम्ही रायगडावरती करतो. पाठ झाले, दरवाजे उघडले की तू गडावरून उतरून जा. तिची राहण्याची व्यवस्था गडावरती करतात, पण त्या मायमाऊलीला काही राहत नाही. ती पुन्हा एकदा 1200 एकराला वेढा मारते आणि पश्चिमेचा कडा दिसतो बडकं त्याच ठिकाणी ठेवते आणि स्वतःच जीवाचं न परवा करता रात्रीच्या वेळेला तो कडा उतरून गावामध्ये जाते. पाठ होतात, नगारे चौघडे वाजतात, किल्ल्याचे द्वार ओपन होतात. सांगोजी काटकर कासई सो लागतात. कारण जी मायमाऊली आपल्याला तेव्हा एवढी विनवणी करत होती की मला खाली जाऊ द्या, माझं 2 महिन्याचं बाळ आहे, आता एवढी कुठे वेळ झालेली कुठे दिसत नाही. ते राजांकडे येतात, राजांना सांगतात. राजे 2 सरदार पाठवतात त्या 1200 एकराला छाननी करण्यासाठी. छाननी केल्याचं तर कळून चुकतं की हिराई गावामध्ये पोहोचलेली आहे. मग राजे 2 सरदार पाठवतात हिराला गावामधून गडावरती आणण्यासाठी. जेव्हा हिराला गडावरती घेऊन येतात तेव्हा प्रथमतः हिराला राजे त्या कड्यावरती घेऊन जातात. आणि ज्याने अखंड रायगड किल्ला बांधला आर्किटेक्ट हिरोजी इंदुळकर, त्यांना देखील त्या कड्यावरती घेऊन जातात आणि हिराला म्हणतात की हिरा आता मला तो कडा उतरून दाखव. ती म्हणते नाही राज, अहो राज जेव्हा मी तो कडा उतरले मला माझा पूर्णतः बाळ दिसत होतं, आता तर का राज ती दरी दिसते, ती दरी काही उतरू शकत नाही. राजे म्हणतात या हिरोजी पुढे. अहो हिरोजी तुम्ही तर मला असे म्हटलेलात एकदा की त्या किल्ल्याचे मुख्य द्वार बंद केले की माझ्या आज्ञेहून या गडावरून खाली जाईल ती पाण्याची धार आणि खालून वरती येईल तो हवेचा झोका. अहो हिरकणी कशी गेली. आज जर एक हिरकणी जाऊ शकते, एक जर का स्त्री गडावरून खाली जाऊ शकते, तर शत्रू देखील गडावरती येऊ शकतो. तो कडात असा तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव त्या हिरकणी. मग तो कडात असला तिथे बुरुज बांधलं आणि नाव दिलं हिरकणी. आता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की दादानो तुम्ही आम्ही जर का 2 मजल्यापासून जर का खाली पाहिलं तर तुम्हाला आम्हाला चक्कर येते. मग साधी एक संकल्पना करा. ती माय माऊली तर आपल्या बाळाकरिता 1375 फुटाचा तासीव कडा उतरून गेली होती. आज आपलं बाळ खाली राहिलं तर आपली माय काय करते, साईडच्याला फोन लावते, आमचं बाळ खाली राहिलेलं आहे, फ्रीज मध्ये दूध आहे, ते दूध पाजून घ्या. त्या मायमाऊलींनी तसं केलं का हो? नाही ना. स्वतःच जीवाचं न परवा करता रात्रीच्या वेळेला तो कडा उतरून गेली होती. एका मायेची माया आपण पाहू शकतोच बघा. आता इथे खाली एक आपल्याला तलाव पाहायला भेटतं. ह्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. याला गंगासागर तलाव का म्हणतात? त्या तलावाची जर का खोली पाहिली तर 32 फूट आतमध्ये डीपमध्ये पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीसाठी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं गागाभट्टाने. अभिषेक केल्याच्या नंतर उरलेला जल हा पवित्र गंगासागरामध्ये ओतला गेलेला म्हणून इतिहासामध्ये पवित्र गंगासागर तलाव म्हणण्यात आलेला आहे. याच्यावर एक छोटीशी कविता आहे की गंगा यमुना आणि नर्मदा, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे पाणी, जले झाले तीर्थांची गर, तयासी नाव गंगा सागर. अशी 11 तलाव खुदली, त्यातून जो काही दगडी मटेरियल निघाला त्यातून रायगड किल्ला बांधून झाला बघा. आता याच्याच पुढे एक तुम्हाला टोक पाहायला भेटतो, टकमक टोक. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कुणाला कडेलोट केला नाही, ढकललं नाही, लोटलं नाही. मात्र छत्रपती संभाजी महाराज मात्र कुणाला सोडलंच नव्हतं. मालसावंत होते त्यांना इथूनच टकमक करून कडेलोट करण्यात आला होता आणि अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं होतं. हे जेवढे होल दिसत आहेत हे सगळे टेलनी बुरुज आहेत, पहारेकरांची जागा. आता आपण राजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला होता तो राज दरबार आता पाहिला आपण पुढे जाणार आहोत. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. वाड्यामध्ये आता 1680 ते 1680 किती 50 वर्ष. तुम्ही आजच्या काळामध्ये बघा आपल्या वयाची 20 वर्ष इथे खेळण्यात कशी अशी निघून जातात. उरल्या 30 वर्षामध्ये आपण आपलं हवं तसं.
म्हणजे स्वतःच्या मनासारखं स्वइच्छेचं एखादं घर सुद्धा भरू शकत नाही हो. पण छत्रपती शिवरायांनी वयाच्या 30 वर्षामध्ये 365 किल्ले जिंकून अवघं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. किती महान स्वराज्य. आणि याच वाड्यामध्ये आपल्या राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 मध्ये. अनेक राजे होऊन गेले, आपल्या बाबाजांच्या गादीवरती बसून गेले, पण स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारा एकमेव राजा ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराज देखील साहेब 9 वर्ष या वाड्यामध्ये राहिले. याच वाड्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा विवाह संपन्न देखील झाला. आणि ज्यावेळी आपला राजमाता जो गडावरती यायच्या नसतात त्यावेळी त्या सुद्धा वाड्यामध्येच राहायच्या. इतकी पवित्रीची जागा सगळ्यांच्या पाऊल खुणा या वाड्याला लागलेल्या आहेत. त्यावेळी येणारे लाखो शिवभक्त आज इथली माता आपला कपाळ लावून जातात. याच्यापेक्षा मोठं तीर्थस्थान नाही. हा प्रशस्त वाडा साहेब त्या काळात 2 मजली होता. या साईडला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आता आपण आलोय जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आणि इकडे बघा मस्त असं गणपतीचं हे बघा आणि समोर नजारा आणि त्याची पूर्ण माहिती तिकडे तुम्हाला देण्यात येते. पॉज करून बघा पूर्ण माहिती इकडे. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण काकीच्या घरी आणि हे बघा इकडे सगळेजण आपली मंडळी आलेले आहेत. आता जाऊन जेवूया. आधी ऑलरेडी आलेत वाटतं आतमध्ये. हाय आणि घर बघा कसं आहे. कुठून आलेत तुम्ही? खोपोलीवर ना. टेस्ट कशी आहे? हा पहिल्यांदा कोण खातोय? कसं आहे? भाकरी आहे आणि भाकरी बनवते आणि मस्त अशी सुंदर अशी टेस्ट येते यांची हातची. चटणी आणि हे जे सुंदर असं इथे पिठला आणि भाकर आणि लोणचं. मित्रांनो पिठला भाकर चटणी कांदा लोणचं आणि कोणचा. आणि इकडे सगळे मित्रमंडळी आपली बसले जेवायला. खास आपला ताईने बनवून दिलं जेवण. आणि जितू आणि सर्वांनी टेस्ट करून सांगा. हे बघा आता मित्रांनो ताक पितायत ताक. भाई गण्या ऑर्डर देतो मागून. एवढा तुम्ही युट्यूबर साहेब झाले ना तुम्ही आता. कसे आपला घ्या बाबा. दह्याची चव बघ एक नंबर. तर मित्रांनो आता इकडे मस्तपैकी बसलोय. जेवण वगैरे झालं आणि आता आपण आलोय परतीच्या प्रवासाला. तर सगळेजण गेले टकमक टोकावरती. आपण इकडे बसलोय. ते लोक आल्यावरती आपण जाऊया आणि व्हिडिओला एंड करूया. तर मित्रांनो माझ्यासोबत कंटिन्यू राहा. सुंदर असं वातावरण मित्रांनो आणि समोरचा हा नजारा बघा पुढे.
सूर्याची किरण आहेत ना, हे बघा ना मित्रांनो कसे सुंदर असे बघा ना. आता डोळ्यांनी दिसत नाही पण कॅमेऱ्यात मस्त दिसतात आहेत. एक नंबर नजारा आहे समोरचा. आज आपण रायगडावरती फिरलो आणि जेवलो मस्त एकदम चांगल्यापैकी. तर ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच तोपर्यंत बाय बाय. आणि आम्ही बाय बाय.